श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. श्रावण महिना चालू झालेला आहे आणि आपल्यासाठी खूप छान असं म्हणतात ना एक परभणी आहे. कारण श्रावणामध्ये प्रत्येकांच्या घरी मस्तपैकी छान असं गोडधोडाचं नैवेद्य प्रसाद म्हणा किंवा जेवण बनतं. तर श्रावणातील प्रत्येक सोमवारी तुम्हाला काय करायचं आहे, जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर प्रत्येक सोमवारी कच्चं दूध अर्पण करायचं आहे. जर ते नसेल तर गंगाजल आहे तर गंगाजल अर्पण करा. आणि हे जरी नसेल तरी साधं पाणी घ्या आपल्या घरातील जे आहे, पण ते स्वच्छ पाणी असलं पाहिजे, नवीन पाणी असलं पाहिजे, म्हणजेच शिळं नसलं पाहिजे, ताजं पाणी असलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हे जल तुम्हाला पिंडीवर अर्पण करायचं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही ते महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करता त्यावेळेस तुम्ही पिंडीची जी जलधारा खाली येते तर तिकडे नाही तर तिच्या पाठीमागे उभारून तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. तर असं करून बघा प्रत्येक प्रत्येक श्रावणाच्या सोमवारामध्ये याचा बेनिफिट 100% भेटेल. कारण की शंकर महादेव हे भोळे आहेत आणि ते प्रत्येक भक्ताला नक्कीच त्याचं इच्छित फळ देतात. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ श्री